बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवच्या कळंबमधील संजितपूर इथल्या 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस आली आहे आणि या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच बँकेची नोटीस आलेली आहे। नदीच्या काठाच्या तेरणा नदीच्या काठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। त्याचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत। आश्वासन मिळणं अजून बाकी आहे, गरजेचं आहे। आणि ते बाकी असताना जर आम्हाला शेतकऱ्यांना कर्ज भरा म्हणून नोटीस येत असतील तर सर्व शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत, संकटात आहेत। कर्ज भरता येतच नाही, मग सध्या तर आत्महत्या करावी लागेल किंवा मग सरकारने आमच्या जमिनी घेऊन जावे। त्या जे सोयाबीन आहेत शेतात ते बँकेनं यावं, काढावं आणि घेऊन जावं। आमच्या समोर आता दुसरा काय पर्याय राहिलेला नाही। बँकवाले काय पैसे भरा म्हणतात, कसं भरायचं पुन्हा? काय सगळी अडचणच आहे ना शेतकऱ्यासाठी। कर्ज वसुलीची जी बँकांकडून जो दट्टा लावला जातो तो थांबवायला हवा। मुख्यमंत्री तो आधी देऊ शकतात, सहकारी बँका आहेत आणि जर सरकारकडे पैसे नसतील सहकारी बँकेत तर ज्या आपल्या कॅबिनेटमधल्या ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेले आहेत, कोणी 70,000 कोटी, कोणी 10,000 कोटी, कोणी 5,000 कोटी, ती तत्काळ त्यांच्याकडनं वसूल करावी। शेतकऱ्यांकडून वसूल करण्यापेक्षा शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्याने घोटाळे केलेले आहेत आणि हे तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, आधी त्यांना नोटिसा पाठवा, मग शेतकऱ्यांना नोटीस। वाटतं त्या संदर्भामध्ये काय नोटीस आल्या काय नाही मला माहीत नाही। तुम्ही सांगतायत हे नोटीस समोर आली तर आम्हाला कळेल, पण तर अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा मला वाटतं कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री तो